तर आयुष्य कसं असतं माहिती आहे भावांनो, की आयुष्यात आपल्याला वाईट प्रसंग अनेक होतील. वाईट प्रसंग अनेक म्हणजे अनेक आयुष्यभर. जोपर्यंत तुम्ही मरणार नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात अडचणी संकट असं काही ना काहीतरी येतच राहणार. पण त्यातून तुम्ही माणूस म्हणून घडता. म्हणजे दगडावर कसे गाव बसल्याने दगडाचा देव होतो, त्याचप्रमाणे ज्या वेळेला माणसावर घाव होतात त्यावेळेला तो माणूस म्हणून घडत असतो. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे येणारी संकट ही तुम्हाला काही ना काही ते शिकवून जायला आलेले असतात, एवढं लक्षात ठेवा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. धन्यवाद. भावांनो, आता एक किस्सा झाला माझ्यासोबत की एक वस्तू मला बदलायची होती. परवा मी एक कापड कुठलं तर घेतलं होतं आणि ते मला होत नव्हतं, त्याच्यामुळे ते मला बदलायचं होतं. मग परवापासून मला डोक्यात टेन्शन होतं की दुकानदार परत घेईल का नाही, किंवा त्याने नाही घेतलं तर काय करायचं त्या कापडाचं, असं मला परवापासून टेन्शन होतं. मग काल गेलो होतो बदलायला, तर काल त्यांचं दुकान बंद होतं. मग काय झालं, आज जेव्हा गेलो त्याने लगेच बदलून दिलं. म्हणजे जे कापड मला नको होतं ते बदलून लगेच दिलं. मग ह्याचा अर्थ काय की आपण एखाद्या गोष्टीचा लय जास्त विचार करतो की हे होईल का नाही, ते होईल का नाही, किंवा असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, असं आपण भरपूर वेळ विचार करत बसतो. आणि आपण एखाद्या गोष्टीची उगाच चिंता करत बसतो की ही गोष्ट होईल का नाही, ती गोष्ट होईल का नाही. ते विचार करून काय होत नाही, चिंता करून काय होत नाही. शेवटी जे व्हायचं ते होणारच आहे. त्याच्यामुळे कुठल्या गोष्टीचं जास्त टेन्शन घेऊ नका. आयुष्यात अनेक गोष्टी होत असतात. त्याचं फक्त लक्षात ठेवा की आयुष्य आहे आणि त्याच्यामुळं आयुष्यात अनेक गोष्टी होत राहतील. त्याच्यामुळं टेन्शन काय घ्यायचं नाही, निवांत जगायचं आणि स्वतःला ग्रो करण्याकडे लक्ष द्यायचं, बाकी कशाकडे लक्ष द्यायचं नाही. धन्यवाद.